झाला तर तुमचे त्याचा इन्व्हेस्टमेंट आहे. पॉलिशिंग युनिटला तुम्ही 3 डब्याचं युनिट घेतलं म्हणजे साधारण तुम्हाला 30 फूट ते 40 फुटाचं एक शेड लागेल मिनिमम. आणि 3 ड्रम बसवणार, त्याला वर माल घेऊन जायला त्याला 7 ते 8 फुटाचं प्लॅटफॉर्म तयार करायला लागेल. कारण वर माल घेऊन मग डबे फील होणार त्याच्यामध्ये. ते तुम्हाला ती जागा सोडायला लागेल. ड्रमच्या खाली माल आल्यानंतर बाहेर निवडणे किंवा त्यासाठी तुम्हाला जागा ठेवायला लागेल. फिनिश प्रोडक्ट ठेवायला पण जागा लागेल. साधारण 30 बाय 40 1200-1300 फुटाचं गोडाऊन असेल तर तुमचं 3 ड्रमचा प्रोजेक्ट व्यवस्थित सफिशियंट होतो. तर नवीन आपली जी रिक्वायरमेंट फूडची जी रिक्वायरमेंट आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला साधारण सगळीकडनं कव्हर करून घ्यायचं. त्याचे 2 बेनिफिट आहेत. बाहेरचे काही डस्ट पार्टिकल किंवा ते आत येत नाही. आपल्या हळदीला पॉलिशिंग करताना त्याचा जे धूर उठतो, त्याची पावडर जी बाहेर निघते ती बाहेर आपल्याला दुसऱ्याला नुकसान होतं. ती मातीयुक्त असतं, त्याच्यासोबत माती असते, ते आपल्याला काढताना ती माती त्याचसोबत निघणार, त्याचा जो दुसरा निघतो तो. म्हणजे त्याला तुम्ही ते पॅक होईल असं घेतलं, पॉलिश ड्रम पॅक करून त्याला तुम्ही चालू केलं, 2 तास 3 तास तुम्ही किती तुमच्या पॉलिशिंगच्या ह्याच्या क्वालिटीप्रमाणे तुम्ही त्याला फिरवू शकता. म्हणजे ते एक 1200 फुटाचं गोडाऊन तुम्हाला पॅक गोडाऊन करावं लागेल. 30 बाय 40चं गोडाऊन 3 ड्रमसाठी तुम्हाला सफिशियंट आहे. मग कॅपॅसिटी तुम्हाला जसं वाढवायची तसं होऊ शकतं. जमिनीचं शेडचं आणि त्याला ग्रेडिंगसाठी तुम्हाला एक चाळण सुद्धा घ्यायला लागेल. हळद आपण शेतकऱ्याचा माल जो घेतो तो मिक्स असतो, लहान मोठी हळद त्यात मिक्स असते, गड्डू असतं. त्याला ग्रेडिंगसाठी तुम्ही चाळण घेतली म्हणजे साईज ग्रेडिंग होऊन जाते. त्यानंतर तुम्हाला मॅन्युअल ग्रेडिंग करायला लागतं. गड्डे किंवा काही खडे राहिलेले असेल ते काढायला, ते तुम्हाला ते करायला लागतं. तो खर्च तुम्हाला मॅन्युअलच करायला लागणार, म्हणजे मॅन्युअल लेबर करून घ्यायला. पण ह्या बेसिक रिक्वायरमेंट आहेत. ते चाळण, प्लॅटफॉर्म आहे, डबे आले आणि त्याचे अटॅचमेंट, गिअर बॉक्स आणि हे सगळं. ते साधारण माझ्या हिशोबानं हा एवढा लहान प्रोजेक्ट केला तर तुम्हाला 25 ते 30 लाखामध्ये हे सगळं युनिट तुमचं बसतं. त्यानंतर तुम्हाला कसं करायचं आहे त्याच्यावर खर्च चांगला येतो. अप टू डेट करायचं असेल, शेड तुम्ही 1000 रुपये स्क्वेअर फूट पासून 2000 रुपये स्क्वेअर फूटचा पण खर्च येतो शेड. ते तुमच्यावर आहे की तुम्ही कसा खर्च करायचा. त्यामध्ये 6 टनाचं प्रोडक्शन तुम्ही समोर घेऊ शकता. आणि त्याला समोर अटॅचमेंटला तुम्हाला ग्राइंडिंग युनिट करावं लागेल. तर ग्राइंडिंग युनिट नुसतं पॉलिशिंगचं युनिट करून सुद्धा तुम्ही त्याला बाहेर पाठवून तो पण माल विकू शकता. डायरेक्ट हळद अख्खी हळद पण हळकून विकली जाते. त्याला तुम्ही ग्रेडिंग करायचं, स्वतःचं ब्रँडिंग करायचं. जे शेतकरी किंवा लहान उद्योजक असेल किंवा मोठ्या प्रमाणात करायचं असेल, स्वतःचं ब्रँडिंग हे महत्वाचं आहे. आणि स्वतःचं ब्रँडिंग करताना एक लक्षात ठेवायचं की कुठल्याही मार्केटमध्ये तुम्हाला इझी एंट्री नाहीये. कारण जगामध्ये कॉम्पिटिशन खूप आहे सगळीकडे. म्हणजे इझी एंट्री कुठेही मिळत नाही. म्हणजे पूर्वी आपले जे आमचे दादा परदादा किंवा आपले जे पूर्वज आहेत ते काय म्हणायचे की कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर 1000 दिवस तुम्हाला पेशन्स ठेवायला लागतात. 1000 दिवसानंतर तो तुमचा व्यवसाय प्रॉफिटमध्ये येतो. जे तेवढे पेशन्स पाहिजे. ठीक आहे, आज असं नाही, ती म्हणून आता कमी झाली. समजा तुम्ही चांगली मेहनत केली तर तुमची 1000 दिवस नाही, वर्षभरात 300-400 दिवसात सुद्धा तुम्ही ब्रँडला सेट करून तुम्ही पुढे जाऊ शकता. पण पेशन्स हे महत्वाचं आहे. डोळे दाखवून मी कारखाना केलाय, माझा बघून तुम्ही करायचा, अभ्यास पूर्ण केल्याशिवाय कुठेही जायचं नाही कुठलंही. कारण शेवटी आपण हा पैसा स्वतःचा लावून धंदा करतो. गव्हर्नमेंटच्या स्कीम खूप आहेत, बेनिफिट खूप मिळतात, पण त्या बेनिफिटसाठी आपण धंदा करायचा नाही. हा माझा सल्ला आहे, रिक्वेस्ट आहे. सल्ला पण नाही, रिक्वेस्ट आहे की कोणीही डोळे दाखवून 60% सबसिडी मिळते म्हणून मी 5 कोटीचा प्रोजेक्ट टाकतो, गव्हर्नमेंटची 3 कोटी मिळणार आहे. प्रॉफिट प्रोजेक्ट काय आहे, त्याचं वायबल आहे की नाही, त्या हिशोबाने तुम्ही करा. लॉंग टर्म विजन ठेवून करा, पेशन्स ठेवून करा. जेवढं पेशन्स तुम्ही ठेवाल त्याप्रमाणे तुम्ही हळूहळू वाढता. आजच्या आज मी काय 6 टन हळद रोजच्या रोज मार्केटिंग करणार नाही. भले माझं युनिट मी 6 टनाच्या हिशोबाने तयार केलं. आज मी 500 किलो विकणार, 1 टन विकणार. 8 दिवसात 15 दिवसानं महिन्यानं मेहनत करून 3 टनापर्यंत. म्हणजे हे एक लक्षात ठेवायचं की मायनस पॉईंट पण आपण काय असणार आपण. आज युनिट चालू केलं, उद्यापासून आपलं सुरू झालं असं नाहीये. ग्राइंडिंग युनिटला पण आता तुम्हाला ग्राइंडिंग युनिटमध्ये ग्राइंडिंगसाठी खूप मशिनरी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. सर्वात आत्ता जे आहे कॉमन सगळ्या भारतामध्ये इम्पॅक्ट पल्वरायझर म्हणतो आम्ही, जे हॅमर पल्वरायझर. त्याच्यामध्ये ब्लेड असतात आणि हॅमर असतं. हॅमर म्हणजे हातोडे, बीट करतं आणि कट करतं हळदीला. त्याच्यामुळे तो पावडर तयार पुढे होतो. पण त्याच्यामध्ये त्याचा एक मायनस पॉईंट तो काय आहे की फक्त त्याच्यामध्ये ग्राइंड करताना, बीट आणि कट करताना हीट खूप जनरेट होते. ते साधारण माझ्या हिशोबानं आमच्याकडे जे पल्वरायझर आहे, इम्पॅक्ट पल्वरायझर,
तर 60 ते 70 डिग्री त्या चेंबरमध्ये हीट जनरेट होते. म्हणजे तेवढ्या गरम पावडरमध्ये तो बाहेर पावडर निघतो. त्याच्यामुळे त्याला त्याचे कर्क्युमिन आहे, बाकीचे त्याचे ऑलिओरेझिनचे जे काही घटक आहेत ते सगळे कमी होतात. कारण जेवढं तुम्ही गरम ग्राइंड करणार तेवढं त्याच्यातलं ते कमी होणार प्रमाण. पण ते सगळ्यात स्वस्त ही मिल आहे. MS ची मिल समजा तुम्ही ह्याच्यामध्ये लहान कॅपॅसिटीची 350 किलो परवरती घेतली तर साधारण 7 ते 8 लाखापासून सुरू होते, 15 लाखापर्यंत मिळते. 7 ते 15 मध्ये कुठली कंपनीचं तुम्ही घ्यायचं. मॅक्झिमम आता ती त्यातली फेमस आहे ते कानपूरची, म्हणजे त्यांची मास्टरी आहे त्यामध्ये. आणि सगळ्यात स्वस्त पण मशीन तेच देतात कानपूरवाले. 7-8 लाखामध्ये चांगलं 32 इंचाचं जे पल्वरायझर मी म्हणतो 300-350 kgचं ते साधारण त्या दरात तुम्हाला मिळून जातं. त्याचं पूर्ण अटॅचमेंट म्हणजे ते मशीन आलं त्याच्यामध्ये त्याचं एअर सेपरेटर येतं, डस्ट कलेक्टर येतं, ते सगळे अटॅचमेंट त्यात येतं. इलेक्ट्रिक मोटर आपण घ्यायला लागते, ते देत नाही. साधारण ते मशीन तुम्हाला खाली 7-8 लाख पासून 15 लाख पर्यंत इम्पॅक्ट पल्वर आहे. त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ACMची, एअर क्लासिफायर मिल म्हणतात. ते पण तुम्ही MS मध्ये घेतलं तर त्याचे दर कमी आहे. ते साधारण 25 लाखाचे 35च्या मध्ये पडते एअर क्लास. आणि SS मध्ये पूर्ण घेतलं तर SS मध्ये तुम्हाला टोटल तो प्रोजेक्ट जातो साधारण 80 लाख ते वरती 2 कोटीपर्यंतची वेगवेगळ्या कंपन्यांचे दर आहे. जे आता साधारण चांगले जे मसाले ब्रँडवाले आहेत, मोठे जे ब्रँडवाले आहेत ते सगळे ACM मध्ये आहेत. आणि काही लोक क्रायोजेनिक मध्ये आहेत. क्रायोजेनिक ग्राइंडिंग म्हणजे आपलं मायनस टेम्परेचरमध्ये ग्राइंड करायचं. कुठल्याही प्रोडक्टला मायनस टेम्परेचरमध्ये आणायचं आणि त्याला ग्राइंडिंग करायचं, त्याला क्रायोजेनिक म्हणून. पण क्रायोजेनिक ग्राइंडिंगमध्ये आम्ही अभ्यास केला, मी पण सगळीकडे विचारलं, माझ्या सिनियर आहेत त्यांना, मी स्वतः पण अभ्यास केला आहे. क्रायोजेनिक मध्ये एक बेनिफिट आहे की त्याला तुम्हाला शॉर्टेज येत नाही. आता ग्राइंडिंग शॉर्टेज येते आपली, आपण ह्या वेळेला जे ग्राइंडिंग करतो AC मध्ये पण ग्राइंडिंग केलं तरी ते 35-40 डिग्रीपर्यंत AC मध्ये टेम्परेचर राहतं. इम्पॅक्टमध्ये 60-70च्या मध्ये राहतं. हे मायनसमध्ये केल्यामुळे ह्याला टेम्परेचर जनरेट होत नाही, त्यामुळे त्याला घट लागत नाही, शॉर्टेज येत नाही त्याला. पण त्याला त्याच्यासमोर त्याचा मायनस पॉईंट आहे की त्याला सुगंध त्याची येत नाही बाहेर. मायनसमध्ये टेम्परेचरमध्ये आपण कुठल्याही प्रोडक्टला हे केलं तर त्याचे नॅचरल जी त्याची सुगंध आहे त्यातली अरोमा तो बाहेर निघत नाही. आपल्याकडे पण आपले आजी घरात हळद आणून म्हटले मसाले आणून कुठून ते तयार करायचे. कुठलं म्हणजे त्यातला तो ऑइल आणि हे सगळं बाहेर तो अरोमा आहे, तो त्या स्पायसेसमध्ये तो जातो, त्यामुळे आपल्याला सुगंध येते. क्रायोजेनिकमध्ये हा एक मायनस पॉईंट आहे. क्रायोजेनिकमध्ये ग्राइंडिंग होतं, चांगलं होतं, फाईननेस पण चांगली येते, पण त्याला अरोमा हा फार कमी राहतो. त्यामुळं काही लोक आपल्याकडे अजूनही पद्धत आहे की आपण गेलो म्हणजे मसाला आपण चुंबतो, वास घेतो व्यवस्थित आहे का नाही. त्याचे 2 कारण आहेत, फ्रेश आहे का जुना आहे. म्हणजे आपल्या लेडीज जे जातात ते लगेच सुगंध काय घेतात की फ्रेश असलं तर लगेच आपल्याला तो स्ट्रॉंग अरोमा येतो, आणि जुनं असेल तर थोडा माइल्ड वाटतो. हीच पद्धत आहे आपल्याकडे. म्हणजे आपल्या भारतामध्ये क्रायोजेनिक हे काही लोकांनी टाकलंय पण ते एवढं सक्सेस झालं नाही. ती टेक्नॉलॉजी पण महाग आहे. क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी तुम्ही क्रायोजेनिक युनिट टाकायचं झालं समजा एक 500 किलो परवरचं साधारण 5 कोटीच्या वर खर्च आहे त्याला. फॉरेनमध्ये चालेल पण इकडे चालत नाही. पण तो फॉरेनमध्ये पण आपल्याला तेवढं कस्टमर बेस भेटायला हवा. तर नवीन जे कोण आपले शेतकरी आणि हे उद्योजक आहेत त्यांना मी रिकमेंड करेल की तुम्ही लहान प्रमाणातच जावा. मॅक्झिमम 300-400 किलो पर डेचं जे प्रोडक्शन असेल त्यामध्ये तुम्ही सुरुवात करायची. प्रोव्हिजन ठेवा. जागा तुम्ही घेताना समजा इंडस्ट्रीसाठी तुम्ही एक सेपरेट जागा घेतली, जागा घेताना तुम्ही भविष्यात 1 टन पर आवरचा आपल्याला करायचं आहे, त्या हिशोबाने 3 पट जागा सोडून त्यातला एका याच्यामध्ये तुम्ही लहान एक युनिट चालू करा. कारण फ्युचरमध्ये काय असतं, काही वेळेला आपला धंदा सुरू झाला, युनिट चांगलं चाललं, 1-2 वर्षात आपला जम बसला, बाबा 300 किलोचं आपलं प्रोडक्ट आहे ते आपलं रोजच्या रोज विकू शकतं. म्हणजे आपलं टोटल 200 आपल्याला एक्सपान्शन करायचं. पण त्यावेळेला आपण प्लॉटच लहान घेतलेला असला तर त्यावेळेला आपल्या शहराची जागा मिळत नाही आणि जागेचे दर पण वाढून जातात. मग करताना मी सल्ला असंच देतो की तुम्ही डबल जागा घ्यायची केव्हाही. जे फ्युचर 5 वर्षानंतरचं प्लॅनिंग करून तुम्ही करा कुठलंही काम. भले नाही केलं चालेल, ती जागेची किंमत काही कमी होत नाही. भारतामध्ये